नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत आणि बुलेटिनची सुरुवात आपण एका ब्रेकिंग न्यूजनं करणार आहोत. बातमी मध्य प्रदेशमधली आहे. मध्य प्रदेशच्या बैतूल इथं भीषण अपघात झालाय, ज्यामध्ये 11 जणांचा मृत्यू झालाय. झालर पोलीस ठाण्याजवळ जीप आणि बसच्या झालेल्या अपघातात 11 जणांचा मृत्यू झालाय, तर एका जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे. जीप आणि मिनी बसची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. आणि पुढची महत्त्वाची बातमी बघूया. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचं मतदान पार पडलं. सरासरी 32% मतदान झालं. पण या निवडणुकीत कुणाला किती मतं मिळणार यापेक्षा नोटाचीच जास्त चर्चा आहे. नेमकं काय घडलंय जाणून घेऊया या रिपोर्टमधून. अंधेरी पोटनिवडणुकीत नोटाची चर्चा. उमेदवार नोटालाच घाबरले. अंधेरीत फक्त नोटाचीच हवा. लोकांची भावना असते, ते भावना व्यक्त करत असतात. अंधेरी पोटनिवडणुकीत कोण जिंकणार यापेक्षा नोटाची चर्चा सुरू आहे. ही चर्चा एवढी आहे की मतदानाच्या दिवशी निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारांनी नोटाची धास्ती घेतल्याचं दिसतंय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके या निवडणुकीच्या रिंगणात उभ्या आहेत. त्यांच्या विरोधात नोटाला मतदान करण्यासाठी प्रचार केला जात असल्याचा आरोप अनिल परब यांनी केला. नोटांसाठी नोटांचा वापर केला जातोय अशा बातम्या कालपासून माझ्याकडे आपल्याला आठवत असेल. 2 दिवसापूर्वी मी पत्रकार परिषद घेऊन त्यात हे सगळं जाहीर केलं होतं. काल मी पोलीस उपायुक्तांना कमीत कमी एक 10 व्हिडिओ पाठवले. जे पाठवलेले व्हिडिओ आहेत त्यांची जरी तपासणी केली तरी नोटांना मतदान कशा पद्धतीने करायचंय असं सांगणारे पदाधिकारी त्याच्यात दिसत आहेत. मतदान करण्यासाठी गेलेल्या ऋतुजा लटके यांच्या चेहऱ्यावर विरोधकांपेक्षा नोटाचंच टेन्शन दिसत होतं. नागरिक सुज्ञ आहेत असं लटकेंना माध्यमांसमोर सांगावं लागलं. प्रचार किया जा रहा है। जो वोटिंग करेंगे मतदाता होंगे विचारपूर्वक और जागरूक और सुज्ञ नागरिक है, तो वो अपने विचार और अपना वोट अच्छी तरह से जांच के. लटके यांच्या विरोधात रिंगणातून माघार घेतलेले मुर्जी पटेल यांनी नोटाचा कोणी प्रचार केला नसल्याचा खुलासा केला. आम्ही असं काही केलेलं नाही की कोणी लोकांची भावना असते, ते भावना व्यक्त करत असतात. पण असं काही आमच्याकडून घडलेलं नाही आणि करणारी नाही. आम्ही एक महाराष्ट्र संस्कृती म्हणून हा उमेदवारी मागे घेतली आहे आणि भारतीय जनता पार्टीने संस्कृती पाळलेली आहे, तर त्यांनी जरा त्याचा सन्मान केला पाहिजे. अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत अपक्षांची संख्या बरीच मोठी आहे. पण खरा सामना जिंकून येणारा उमेदवार आणि नोटा यांच्यात होईल का यावर अंधेरीचे मतदार पैंज लावतात. त्यामुळं जिंकून येणाऱ्या उमेदवारापेक्षा नोटाला किती मतं मिळाली याचीच उत्सुकता मतदारांना लागली आहे. सुष्मिता बधाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्या जवळपास 2.5 महिन्यांपासूनचा वाद सुरू आहे आणि हा वाद थेट राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचला. पण या सगळ्या वादात जिल्ह्यातील प्रश्न प्रलंबित राहत असल्यानं नागरिक नाराजी व्यक्त करतात. राणाकडूंमध्ये वाद, जनतेला ताप, जिल्ह्यातील विकास कामांकडे दुर्लक्ष. राणाकडू वादामुळे मतदार नाराज, प्रलंबित कामांकडे लक्ष देण्याची मागणी. आमदार रवी राणा आणि माजी मंत्री बच्चू कडू यांच्यातील वादामुळे अमरावती जिल्हा सातत्यानं चर्चेत आहे. पण या दोन नेत्यांच्या वादावर नागरिकांचा नाराजीचा सूर उमटतोय. जिल्ह्यात विमानतळ, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या अनेक विकासाचे प्रश्न प्रलंबित आहेत आणि त्यामुळे एकमेकांचे वाभाडे काढण्यापेक्षा या नेत्यांनी जिल्ह्याच्या विकासाकडे लक्ष द्यावं अशी मागणी नागरिक व्यक्त करतायत. विकासाच्या प्रश्नांवर गप्पा करण्यापेक्षा एकमेकांवर कुरघोडी करून विनाकारण काहीतरी करणं आणि इथं वादंग माचवणं हे व्यवस्थित नाही आहे. विकासाची अनेक कामं जशा तशी जिल्ह्यात पडली असताना तुम्ही विनाकारण लोकांमध्ये संभ्रम निर्माण करताय का? हे तुमच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतायत, ते तुमच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतायत. असा हा कुरघोडीचा विषय राजकारण करू नये. हे जे वाद आहेत या वादांमुळे जी मूळ समस्या, या जिल्ह्याच्या ज्या मूळ समस्या आहेत, ह्या मूळ समस्या कुठेतरी बाहेर बाजूला पडलेल्या आहेत. या मूळ समस्या ज्या आहेत अनेक गावांमध्ये आजही रोड रस्ते गेलेले नाहीत. अमरावतीची जी विमानतळाची समस्या आहे ॲज इट इज आहे.
विशेष म्हणजे ज्या रवी राणांनी हा वाद पुन्हा उफाळून आणलाय त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणांनीही रवी राणा आणि बच्चू कडूंना जनतेचे प्रश्न मार्गी लावण्याचं आवाहन केलंय. मी त्यांना विनंती करीन माझ्या जिल्ह्याचे लोकांच्या वतीने की आपण सगळे एकत्रित आलो पाहिजे आणि जनतेचे जे प्रश्न आहे ते मार्गी कसे लागीन त्यासाठी आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे. हे सगळे मतभेद सोडून सगळे एकत्रित येऊन आपण जनतेला न्याय दिला पाहिजे, त्याच्यासाठी आपण विचार केला पाहिजे. आता मतदारांनीच रवी राणा आणि बच्चू कडूंना वाद संपवण्याचं आवाहन केल्यानंतर बच्चू कडूंनीही जिल्ह्याच्या विकासाकडे लक्ष देण्याचं आश्वासन दिलंय. मला हा वाद वाढवायचा नाही, शांततेत करण्याचा, कारण बरेच कामं आहे. ते कामं सोडून या सगळ्या प्रतिक्रियेला आता उत्तर देण्यापेक्षा एकदा शांततेचं पाऊल आपण पुन्हा टाकू आणि शांततेनं हे सगळं घेऊन जाऊ. एकंदरीतच मागील 2.5 महिन्यांपासून राणा आणि बच्चू कडूंमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. या वादात त्यांनी थेट राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनाही ओढलं. त्यामुळे आता जनताच या दोन्ही नेत्यांच्या आरोप प्रत्यारोपांना कंटाळल्याचं दिसतंय. किमान आता तरी हा वाद संपेल अशी अपेक्षा जिल्हावासीय व्यक्त करतायत. अमरावतीहून संजय शेंडेसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. वेदांता आणि टाटा एअरबसवरनं सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय संघर्ष सुरू असतानाच आता महाविकास आघाडीतले मतभेद चव्हाट्यावर आलेले आहेत. शिवसेना हा काँग्रेसचा नैसर्गिक मित्र नसल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलंय. त्यामुळे महाविकास आघाडीमधल्या एकीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. महाविकास आघाडीत बिघाडीचे सूर. काँग्रेसचा एकला चलो रेचा नारा. त्या निवडणुकीवरून काँग्रेस नाराज. 2.5 वर्षांपूर्वी राज्यात अस्तित्वात आलेल्या महाविकास आघाडीत बिघाडीचे सूर उमटू लागले. शिवसेना हा काँग्रेसचा नैसर्गिक मित्र नसल्याचं सांगत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी मवियाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. काही शिवसेना आमचा काही रेग्युलर पार्टनर नाही. बीजेपी आणि शिवसेनेची झालेली भांडणं आणि पहाटेचं बनलेलं सरकार हे सगळ्यांना परिचित आहे आणि म्हणून आमचा काही नैसर्गिक मित्र शिवसेना नाही आहे. आमच्या विचारसरणीशी ते सोबत असतील तर ते आमचे मित्र. मविया सरकार सत्तेतून पायउतार होऊन अवघे 4 महिने उलटले नाही तोच आघाडीत धुसफूस सुरू झाली आहे. नुकतेच मुंबईत क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे आणि शिंदे पक्ष एकत्र आल्याचं पाहायला मिळालं होतं आणि हीच बाब काँग्रेसला खटकली आहे. परवा आम्ही क्रिकेट असोसिएशनच्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये बीजेपी, शिवसेना आणि राष्ट्रवादी सोबत होती. आम्हाला अजूनही त्या सगळ्या गोष्टीचा संभ्रम आहे. राज्यात लवकरच प्रमुख महापालिकांच्या निवडणुका होऊ घातल्यात. महाविकास आघाडी एकत्रितपणे या निवडणुकांना सामोरी जाणार का असा प्रश्न असतानाच नाना पटोलेंच्या या वक्तव्यामुळे आघाडीतील मतभेद समोर आलेत. वाटतं नाना पटोलेंचं व्यक्तिगत मत असेल की शिवसेनेनं अशा पद्धतीनं काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, सगळ्यांनी एकत्र येऊन एक सरकार स्थापन केलं आहे आणि याच्यात नैसर्गिक होतं नव्हतं असं म्हणण्याला राजकारणात काही अर्थ नसतो. राजकारणात कोण कोणाचा मित्र होईल आणि कोण कोणाचा शत्रू कधी होईल हे सांगता येत नसतं. नाना पटोलेंनी एमसीए निवडणुकीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला डिवचलंय. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत मवियाची एकी कायम राहणार की काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडणार याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र धुसफूस पाहता मवियात सगळं काही आलबेल नाही असंच चित्र आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर आलेली असताना राष्ट्रवादी आणि ठाकरे सेनेतील नेत्यांच्या सहभागाविषयी अद्याप संभ्रम असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे भारत जोडोला राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरेंच्या सेनेचं पाठबळ मिळणार का याविषयी आता तर्कवितर्क लावले जात आहेत. भारत जोडोला मिळणार मवियाचं बळ. पवार ठाकरेंच्या सहभागाविषयी संभ्रम. काँग्रेस नेते राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल होणार आहे. सोमवारी 7 नोव्हेंबरला नांदेडमध्ये राहुल गांधींच्या पदयात्रेचं आगमन होणार आहे.
भाजप वगळता देशातील सगळ्या विरोधी पक्षांना या यात्रेत सहभागी होण्याचं आवाहन काँग्रेसकडून करण्यात आलंय. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना हे महाविकास आघाडीतील घटक पक्ष असल्यामुळे त्यांनाही या यात्रेत सहभागी होण्याचं निमंत्रण देण्यात आलंय. राष्ट्रवादी काँग्रेसनं यापूर्वीच भारत जोडो यात्रेला पाठिंबा जाहीर केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यात सहभागी होणार असल्याचं शरद पवारांनी जाहीर केलंय. मात्र आजारपणामुळे त्यांच्या पदयात्रेतील सहभागाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर पक्षातील इतर नेते सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जाते. सगळे काँग्रेसचे सगळे नेते मंडळी एकत्र जाऊन आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांना भेटले होते. भारत जोडो, त्याच्यातलं सगळ्यात मला वाक्य आवडते नफरत छोडो. ते नफरत छोडो आहे ना, त्यासाठी ते सगळेजण गेले होते. आदरणीय पक्षप्रमुखांना त्यांनी विनंती केली होती की आपण या आंदोलनाला किंवा या चळवळीला समर्थन द्यावं आणि आदरणीय उद्धवजींनी त्या संदर्भात त्यांना सहकार्य करण्याचा शब्द दिलेला आहे. जाणार न जाणार ते त्या दिवशी ठरवू, अजून काही वेळ नाही, जातील. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेतील सहभागाविषयी अद्याप ठाकरेंच्या शिवसेनेकडून भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही. उद्धव ठाकरेंच्या सहभागाविषयी राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावला जातोय. ऑपरेशनमुळे शारीरिक हालचालींवर डॉक्टरांनी मर्यादा घातल्याचं खुद्द उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यात सांगितलं होतं. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे भारत जोडो यात्रेत सहभागी होणार का, याविषयी अद्याप चित्र स्पष्ट नाही. एकीकडे राहुल गांधींची पदयात्रा महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर असताना मवियातील मतभेद समोर आले. शिवसेना हा काँग्रेसचा नैसर्गिक मित्र नाही असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी वादाला तोंड फोडलंय. त्यामुळे राहुल गांधींच्या पदयात्रेला शिवसेनेची साथ मिळणार का, याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते, ती बघूया. पंढरपूर कराड रस्त्यावर टायर जाळत ऊसाचा दर जाहीर न करणाऱ्या साखर कारखानदारांचा निषेध करण्यात आलाय. पंढरपूर पुणे रस्त्यावरच्या भंडी शेगाव इथं ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचं टायर फोडलं गेलंय. ऊसाला पहिली उचल 2500 रुपये आणि फायनल बिल 3100 रुपये मिळालं पाहिजे, या मागणीसाठी ऊस दर संघर्ष समितीनं आंदोलन सुरू केलंय. मात्र साखर कारखान्याचे चेअरमन कारखाने सुरू होऊन जवळपास 20 दिवस झाले तरीही ऊसाचा दर जाहीर करत नाहीयेत आणि त्यामुळे ऊस आंदोलनाची तीव्रता आता वाढू लागलेली आहे. त्यामुळे ऊस आंदोलन आता आक्रमक वळणावर पोहोचलेलं आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. वीरेंद्र उत्पात आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. वीरेंद्र, ऊस दर संघर्ष समितीचं आंदोलन झाल्याचं पाहायला मिळतंय, काय सांगता येईल याबद्दल? अजिंक्य, 23 तारखेला ऊस दर परिषद पंढरपूरमध्ये झाली होती आणि त्याच्यामध्ये ठराव झाला होता की ऊसाला दर देणं क्रमप्राप्त आहे साखर कारखानदारांनी आणि त्याप्रमाणे जर का दर दिला नाही तर जे ऊस आहे तो सप्लाय करणारे ट्रॅक्टर्स आहेत त्यांना थांबवण्यात येईल आणि ऊसाचा जो दर मिळतो हे आंदोलन रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं होतं. आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपूरमध्ये असताना हे ऊस आंदोलनाची दर कायम आहे. जोपर्यंत या ऊसाला दर मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार असं एकंदरीत ऊस परिषदेच्या सगळ्या समन्वयकांचं मत आहे. अजिंक्य. बर, वीरेंद्र, धन्यवाद, सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. पुढच्या आणखीन एक ब्रेकिंग न्यूज आपण बघूया. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील ऊसापासनं साखर होते आणि सोलापूर जिल्ह्यातल्या ऊसापासनं देशी दारू होते काय, असा सवाल करत सदाभाऊ खोत यांनी ऊसाला दर देण्याची मागणी केली आहे. पंढरपुरात रात्री सदाभाऊ खोत आले असता ऊस दर संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेत आंदोलनाच्या बाबतीतली माहिती दिली आणि त्यात सहभागी होण्याची विनंती केलेली आहे. यावेळेला सदाभाऊ खोत यांनी एक वक्तव्य केलेलं आहे. सांगली कोल्हापूर जिल्ह्यातल्या ऊसापासनं साखर होते आणि सोलापूर जिल्ह्यातल्या ऊसापासनं देशी दारू होते काय, असा सवाल सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केलाय. ऊसाला दर देण्याची मागणी देखील त्यांनी केलेली आहे. पंढरपूरमध्ये सदाभाऊ खोत आलेले असता ऊस दर संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सदाभाऊ खोत यांची भेट घेतली, त्यांच्यासोबत चर्चा केली. जे आंदोलन सध्या
ऊस दर संघर्ष समितीकडनं सुरू आहे त्याबद्दलची माहिती त्यांना दिली आणि आंदोलनात सहभागी होण्याची विनंती देखील केली आहे. सांगली कोल्हापूर जिल्ह्यामधल्या ऊसाची साखर होती आणि सोलापूर जिल्ह्यातल्या ऊसाची काय देशी दारू बनते का, हा खऱ्या अर्थानं प्रश्न आहे. एका बाजूला गंदेवी सहकारी साखर कारखाना गुजरातमधला एका टनाला 4700 रुपये भाव देतो आणि इथले साखर कारखानदार मात्र शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडत आहेत. निश्चितपणानं जर इथल्या शेतकऱ्याला न्याय नाही दिला तर संपूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी सोलापूर जिल्ह्याच्या शेतकऱ्याच्या बाजूने लढ्याला उभा आहे. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आमदार प्रताप सरनाईक यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीयेत. ईडीनं जप्तीची केलेली कारवाई योग्य ठरवण्यात आलेली आहे. त्यामुळे सत्तांतरानंतरही सरनाईक यांच्या मागचा ईडीचा फेरा काही सुटलेलाच नसल्याचं समोर येत आहे. प्रताप सरनाईक यांनी ठाकरेंचा हात सोडत शिंदेंचा हात धरला आणि त्यानंतर त्यांच्यावरचं ईडीचं संकट कमी होईल असं सर्वांना वाटत होतं. पण तसं होताना दिसत नाहीये. ईडीनं सरनाईक यांची 11 कोटींची संपत्ती जप्त केली होती आणि ती कारवाई क्वाशी ज्युडिशरी बॉडीनं योग्य ठरवली आहे. यानंतर भाजपनं सावध प्रतिक्रिया दिली आहे. तपास यंत्रणा काम करतात, त्या कुठल्याही पक्षाचं नेते असतील किंवा कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता असेल, त्यांच्याकडे जी माहिती होते त्या माहितीमध्ये तपास करतात आणि तपास केल्यानंतर त्यांना वाटलं की याच्यामध्ये काही गडबड आहे तर ते गडबड दाखवतात. त्याच्यामध्ये जर काही चुकीचं आहे तर चुकीचं असेल, खरं असेल तर खरं असेल. तपास यंत्रणामध्ये मी काही बोलणं आणि त्याच्यावर काही टीका टिप्पणी करणं किंवा त्याबद्दल काही टिप्पणी करणं हे काही योग्य नाही आहे. शिवसेनेनं मात्र या प्रकारानंतर टोमणा मारणं सोडलं नाही तर राष्ट्रवादीनंही सरनाईकांना चिमटा काढलाय. या सगळ्या गोष्टींवरती आम्ही बोलणं हे उचित ठरणार नाही. त्यांना सगळं लखलाभो, ज्या कारणास्तव ते तिकडे गेलेले आहेत, ज्या कारणास्तव त्यांना असं वाटलं की तिकडे गेल्यावरती ते सगळे बचावतील, त्यांना शुभेच्छा आहेत या सगळ्या गोष्टींसाठी. प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीने चौकशी चालू करण्याचं काही कारण आता शिल्लक राहिलेलं नाही. तरी असं का? कदाचित प्रताप सरनाईक खासगीत काहीतरी बोलले असतील म्हणून कदाचित असेल, शक्यता आहे, काय सांगता येत नाही. NSCL मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये आमदार सरनाईक, मुलगा विहंग आणि पूर्वेश आणि त्यांची कंपनी विहंग ग्रुप यांची नावं आहेत. 2016 मध्ये मुंबई पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. नंतर या प्रकरणाचा तपास ईडीकडे सोपवण्यात आला होता. नॅशनल स्पॉट एक्सचेंज लिमिटेडच्या सदस्यांनी गुंतवणूकदारांचे पैसे इतर कामांसाठी वळवले असं ईडीच्या तपासात आढळून आलेलं होतं. गुंतवणूकदारांचे पैसे रिअल इस्टेटमध्ये गुंतवण्यासाठी तसंच कर्ज फेडण्यासाठी वापरले जात होते असा आरोप सरनाईकांवर करण्यात आला होता. याच प्रकरणात त्यांची 11 कोटींची संपत्तीही जप्त करण्यात आलेली आहे. ही कारवाई योग्य असल्याचं सांगण्यात आल्यानं सरनाईकांना मोठा फटका बसलाय. अजित मांढरेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबतच सकाळच्या बातम्यांमध्ये वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.